राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। आज अमित शहांच्या दौऱ्यामध्ये दादा सोबत नव्हते, मात्र त्यानंतर मुंबईच्या विमानतळावर दादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची बैठक झाली। जागा वाटपाचा फॉर्म्युला हा दिल्लीत ठरणार असल्याचं सांगितलं। सन्मानजनक जागा दिल्या जाईल असं सुद्धा सांगितण्यात आलं। काय सांगा? दादांचा दौरा नियोजित काल बारामतीला होता। आज सकाळी दादा मुंबईला आले, त्यावेळेस सुद्धा प्रचार माध्यमांमध्ये अशा बातम्या चालल्या की दादा नाराज आहेत। 3 नेते असताना दादा का उपस्थित नाहीत। मात्र दरवर्षी केंद्रीय मंत्री अमित शहाजी लालबागच्या राजाच्या दर्शनाला सहकुटुंब येत असतात। यावेळेस त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते। मात्र दादा 12 वाजता आज मुंबईमध्ये आले। त्यानंतर त्यांना सोडण्याकरता एअरपोर्टवर दादा गेले होते, त्यात त्यांची चर्चा झाली। त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला पूर्णविराम लागला। नंबर 1 आणि जो जागा वाटपाचा जो तिढा आहे किंवा जागा वाटपाच्या संदर्भात ज्या चर्चा आहेत, तर काल अमित शहाजींनी घेतलेली बैठक असेल किंवा त्यानंतर आज त्यांची झालेली भेट असेल, हे मात्र नक्की आहे की या जागेचा तिढा हा वरच सुटणार आहे आणि कोण्या पक्षाला किती जागा हा फॉर्म्युला वरच ठरेल। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। एक जर पाहिलं तर विदर्भातील 10 जिल्हाध्यक्ष जे आहेत ते सरकारच्या संपूर्ण कारभारावर अजित पवार गटाचे नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीतली ही नाराजी तुम्ही पक्षश्रेष्ठींपुढे मांडणार आहात का? नाही, आता किती जिल्हाध्यक्ष कुठं गेले ते मला अजिबात याची कल्पना नाही आहे आणि जर तशी काही नाराजी असेल तर प्रांताध्यक्ष तटकरे साहेब त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील। त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर करतील। आज तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेला येण्याआधी शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तुमच्या विरोधात घोषणाबाजी केली, आंदोलन या ठिकाणी केलं। मला असं कळलं की काही आपल्याच पत्रकार लोकांनी, काय ते नाव माहीत नाही मला, त्यांनीच सांगितलं की मी इथे आलो आहे आणि मी त्यांना एकदम शत्रूसारखा वाटायला लागलं असल्यामुळं कदाचित त्यांनी या ठिकाणी नारेबाजी केली। आता असं आहे की नारेबाजी केल्यानंतर पत्रकार त्याला कव्हरेज देतील म्हणून प्रसिद्धीस राहण्यासाठी त्यांचा तो केविलवाना प्रयत्न होता। मात्र समोरासमोर येऊन ते का भेटले नाहीत यातच सगळं काही आहे। त्याच्यामुळे या गोष्टीला आम्ही काही महत्त्व देत नाही। आम्ही आमचं काम करायला आलो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केलेली आहे त्याकरताच प्रचार प्रसार करायला मी यवतमाळ शहरात आलो। आता कोण येऊन काय नारेबाजी करते तो त्याचा अधिकार त्याला आहे। शरद पवारांच्या डोक्यात जे मुख्यमंत्री पदाचे 3 चेहरे आहेत महाविकास आघाडीचे, त्यात उद्धव ठाकरे नाहीत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे। त्या संपूर्ण संदर्भानं सामनातून या वक्तव्यावर जो टीका जी आहे ती केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी म्हटलं की जो पक्ष एकत्रितून ठरवतील तोच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल। अशा पद्धतीनं कोणी बासुंदी जी आहे ती अशा पद्धतीने शिजवू नये। एकतर महाविकास आघाडी जागा एकत्र लढते आहे का हा प्रश्न आहे। त्यात त्यांना किती यश मिळतं, लोकसभेला भेटलं पण विधानसभेला तेवढे ते यशस्वी होतात का? आणि त्यानंतर मग कुठलाही फॉर्म्युला मुख्यमंत्री पदाचा हा अंतिम निकाल हाती आल्यानंतरच ठरेल, मग महायुती असो किंवा महाविकास आघाडी। आतापासून त्यावर बोलणं काही उचित नाही। त्याच्यामुळे सामनातून संपादकांनी काय लिहावं हा सामनाचा अधिकार आहे। मात्र महाविकास आघाडी जे सत्तेचं स्वप्न पाहते ते सत्तेत 24ला येईल का 2024ला, की महायुती बाजी मारेल, हे काही घोडा मैदान जास्त दूर नाही। लवकरच त्याचा निकाल लागेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा त्या पातळीवर ते पक्षाचे श्रेष्ठी निर्णय घेऊन ठरवतील। तरी होते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।